महापालिका निवडणुकीपूर्वी एकत्र आलेल्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता खटके उडायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसऐवजी भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेनं चांगलंच फैलावर घेतलंय. कल्याणमध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून झालेल्या टीकेची व्याजासह परतफेड करण्याचा चंगच मनसेनं बांधल्याचं दिसतंय. पण ज्या प्रकारे हा वाद वाढू लागलाय त्यावरून पेल्यातलं हे वादळ मोठं होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. पाहूया याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट. सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती. ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं. म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी अशी अवस्था झाली आहे त्यांची. त्यांनी शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का? त्यांना जाब नक्की विचारला जाईल. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मनसेसोबत असं शाब्दिक युद्ध सुरू झालंय. सलग दुसऱ्या दिवशी दोनही बाजूंकडनं शाब्दिक टीकेचे बाण एकमेकांवरती सोडले जातात. कल्याणमध्ये मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं झालेल्या टीकेची सध्या मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे व्याजासकट परतफेड करताना दिसतात. गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी संजय राऊतांना काहीसं असं फैलावर घेतलंय. सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती. हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं. त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी. जे आपण बोललोय त्याच्या विपरीत घडतंय तर मग मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर आणि म्हशीवर बसून अगं म्हशी मला कुठे नेशी अशी अवस्था झाली आहे त्यांची. चंद्रपुरात भाजपला पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये दिले गेल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी गुरुवारी केला. त्यावर या आरोपांचे पुरावे द्या असं आव्हान चंद्रपूरचे शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंनी दिलं होतं. मला नाही माहिती का संदीपजी देशपांडे जे मनसेचे नेते आहे त्यांना ते ऑथेंटिक माहिती कोणी दिली. त्यांनी त्यांचं नाव जाहीर करावं. अगर त्यांनी सांगितलं आम्हाला कोणी पैसे देऊन आम्हाला कोणी विकत घेतलं असेल तर आत्ताच्या आत्ता मी या पदाचा राजीनामा देतो. आम्ही जे लढाई लढलो किंवा जे आमचं जसं जे इथं स्थानिक लेवलवर आमचं जे राजकारण झालं हे आम्हाला माहिती आहे. आमचा अपमान किती काँग्रेसने वारंवार खासदार बहिणी जे आहे बहिणी आमच्या त्यांनी कितीदा केला. आम्ही वारंवार सकाळी 10:30 पर्यंत त्यांच्या काँग्रेसच्या ऑफिसमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या घरी बसलो नसतो अगर पैसे आम्हाला भाजपकडून घ्यायचे असते तर. संदीप गिऱ्हेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना संदीप देशपांडेंनी सोशल मीडियाचा आधार घेत या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी सुद्धा एक प्रति आव्हान दिलं. संदीप देशपांडेंचं ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान, ज्या दिवशी जनतेला तुम्ही 50 खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी 100% चंद्रपूरमधल्या एका खोक्याचा पुरावा देणार म्हणजे देणार. मनसेचे संदीप आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे संदीप असा वाद रंगलेला असताना आज त्यात पुन्हा संजय राऊतांची एंट्री झाली. नगरसेवकांनी पैसे घेतल्याचा आरोप करणाऱ्या संदीप देशपांडेंना त्यांनी एक सवाल विचारलाय. ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे. असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चला सोडून द्या. शिवाय चंद्रपुरात भाजपसोबत केलेल्या युतीतनं अंग काढून घेण्याचाही प्रयत्न केला. हा निर्णय स्थानिक पातळीवरती झाल्याचं पुन्हा एकदा सांगत आता कारवाईची भाषा सुरू करण्यात आली आहे. ज्या पक्षाने आमचा पक्ष फोडला, चिन्ह चोरलं, महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण केलं, अशा लोकांबरोबर पक्ष म्हणून कोणती भूमिका त्यांच्यासोबत जाण्याची उद्धव ठाकरेंनी कधीच घेतली नाही आणि घेणार नाहीत. चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे, त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही. मी इतकं सांगेन, वेट अँड वॉच. ज्यांनी शेण खाल्लेलं आहे अशा प्रकारचं, बरं का, त्यांना जाब नक्की विचारला जाईल. कल्याणमध्ये शिंदेंसोबत गेलेली मनसे
आणि चंद्रपुरात भाजपसोबत गेलेली ठाकरेंची शिवसेना यांच्यात आता एकमेकांवरती प्रहार करण्याची जणू स्पर्धा रंगली आहे। दोन्ही पक्ष या निर्णयाचं खापर आपापल्या स्थानिक नेत्यांवर फोडतात। मात्र दोघांनीही त्या ठिकाणची सत्ता सोडलेली नाही हे देखील तितकंच खरं। आता दोन्हीकडनं सुरू झालेलं हे वाकयुद्ध पुढेही सुरू राहणार की टोमण्यांची फिट्टमफाट झाली असं समजून पुन्हा एकदा सुखाचा पुढचा प्रवास सुरू ठेवणार हे लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।